नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। महाशिवरात्री निमित्त श्री ओलांडेश्वर मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन। हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्यामुळे श्री ओलांडेश्वर मंदिराचा विकास झाला। उद्या महाप्रसाद वाटप रायमुलकर साहेबांच्या हस्ते होणार। महिलेने श्री संत जगदीश बाबा महाराज संदर्भात सांगितले अनुभव। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाशिवरात्री निमित्त मेहकर येथील श्री ओलांडेश्वर मंदिर येथे हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। महाशिवरात्री निमित्त ओलांडेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी एका महिलेने श्री संत जगदीश बाबा महाराज यांच्या संदर्भात आपले अनुभव सांगितले। तर माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून अजूनही यापुढे रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून विकास नक्कीच होईल असा विश्वास या ठिकाणच्या काही लोकांनी व्यक्त केला आहे। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये माळीपेठ भागामध्ये महाशिवरात्री निमित्त श्री ओलांडेश्वर मंदिर या ठिकाणी भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी आहे। भजन कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि कीर्तन ऐकण्यासाठी महिला वर्ग सुद्धा आहे। काही महाराज मंडळी आहे आपल्यासोबत। बाकीची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ। महाराज जय हरी। जय हरी भाऊ, जय हरी। तर महाशिवरात्री निमित्त एक चांगलं भाविक भक्त येत आहेत, धार्मिक वातावरण तयार होत आहे, काय सांगता? भाऊ, परमपूजनीय वैकुंठवासी पूजनीय जगदीश बाबांनी 1985 साली या ओलांडेश्वर देवस्थानची स्थापना केली। तेव्हापासून बाबांच्या कृपेने
आणि सर्व मेहकर परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने गेले आज जवळपास 40 वर्ष होत आहेत की बाबांच्याच कृपेने ओलांडेश्वर भगवान हा एवढा मोठा मेहकरातील सर्वात मोठा उत्सव बाबांच्या कृपेने हा संपन्न होतो, ओलांडेश्वराच्या कृपेने संपन्न होतो। आणि या उत्सवामध्ये जवळपास अनेक वर्षापासून जी काही विश्वस्त मंडळी आहे त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आमचे आदरणीय भगवानराव गायकवाड साहेब असतील आणि त्यानंतर या कार्यक्रम संपन्न होण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे की जे घरादाराची ही एक महिना परवा करत नाहीत हा उत्सव संपन्न होण्यासाठी, ते आमचे परम आदरणीय प्रल्हादराव काटकर साहेब यांचं मोलाचं सहकार्य। आणि मनुष्यबळ कमी असताना सुद्धा ही माणसं रात दिवस राबून जगदीश बाबांसाठी आणि ओलांडेश्वरासाठी हा उत्सव संपन्न करतायत। आणि विशेषतः आपल्या या भागाचा वैभव आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांचं या देवस्थानवर अतिशय बारकाईने लक्ष आहे। आणि भाऊ आमचे आमदार साहेब तर हे एक मी तर सांगितलंय की या मेहकर मध्ये नाही या परिसरामध्ये वारकरी संप्रदायासाठी अव्याहतपणे रात्रंदिवस आमच्या पाठीशी आहेत। तसं वारकरी संप्रदायाच्या पाठीशी जसे आहेत तसंच या देवस्थानसाठी भाऊंचं खूप मोठं मोलाचं कार्य आहे, म्हणूनच हा उत्सव एवढे वर्ष चालतोय। जागृत देवस्थान समजले जाणारे जगदीश बाबा आणि ओलांडेश्वर महाराज यांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी म्हणल्यापेक्षा दर हप्त्याला महिन्याला धार्मिक कार्यक्रम होत असतात। आज महाशिवरात्री आहे, भाविकांची गर्दी वाढत आहे, काय सांगा? भाऊ एवढी मोठी गर्दी आहे, आपल्या मेहकरचे ठाणेदार साहेब यांनी अत्यंत चोख बंदोबस्तामध्ये इथे समाज असल्यामुळे उद्याचं जवळपास खूप मोठा महाप्रसादाचंही आयोजन आहे। तर मी या माध्यमातून असं सांगू इच्छितो की ठाणेदार साहेबांनी खूप मोठं सहकार्य हा उत्सव संपन्न होण्यासाठी त्यांचंही आहे। तसेच आपल्या भागाचे लाडके आमदार माननीय संजयजी रायमुलकर साहेब यांनी ओलांडेश्वर मंदिराच्या पटांगणाला वॉल कंपाऊंड म्हणून 50 लाखाचं काम मंजूर करून आणलेलं आहे आणि ते होणारच आहे। आम्हाला 100% गॅरंटी आहे, आमचे आमदार साहेब हे काम करून देणारच आहे, आम्हाला 100% गॅरंटी आहे। आणि या ठिकाणी 7 दिवसापासून काकडा, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन आणि जागरण, शिवरात्रीचं कीर्तन, शिवरात्रीचा महाशिवरात्री सप्ताह उत्सव आयोजित केलेला आहे। आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 10 ते 15 हजार भाविकांनी आतापर्यंत दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि हा लाभ रात्री 10 ते 11 पर्यंत सारखा चालूच राहणार आहे। आणि सगळ्यांना दिवसभर महाप्रसादाचं सुद्धा फराळाचं वाटप सुद्धा केलेलं आहे। तसेच उद्या फार मोठा उत्सवाची समाप्ती असून महाप्रसादाचं आयोजन माननीय श्रीमान संजयजी रायमुलकर साहेब आमदार साहेब यांच्या हस्ते ठेवण्यात आलेलं आहे। काय नाव आहे तुमचं? रत्नमाला ताई खोडवे। भगवत सप्ताह आहे आणि कीर्तन भजन एक महाशिवरात्री चालू आहे, काय सांगाल याबद्दल? मला 18 वर्ष झाली इथं कार्यक्रमाला आणि नियोजन आयोजन व्यवस्थित मी महिला असून पण माझी पण सगळी व्यवस्था करतात काटकर साहेब। आणि काटकर साहेब इथं कार्यकर्ते असल्यामुळं मीच येऊ शकते। एक मिनिट पुरुषोत्तम महाराज पुढे, एक मिनिट महाराज, ओ पुरुषोत्तम भाऊ, ओ रेंगळे महाराज, इकडे चल दोन शब्द बोला। महाशिवरात्रीचा मोठा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। मेहकर शहरासह परिसरातून बी खेड्यापाड्यातून बी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत, काय सांगा? 10 ते 15 हजार लोकांनी आता दर्शन घेतलेलं आहे। अजून आता हे 12 ते 1 वाजेपर्यंत मंडळी सुरूच राहणार आहे, कारण की हे महाशिवरात्रीचं पर्व आहे। तर मंडळी चालूच आहे दर्शनाला आणि जे हे फराळाचं
अखंड फराळाचं सुरू होईल. 8 दिवस झाले. असे आणि 8 दिवस झाले. कार्यक्रम व्हायला पाहिजे का? हो, धार्मिक वारकरी कार्यक्रम समिती ग्रामीण भागात शेतीमध्ये हिंदू धर्माकरता हे कार्यक्रम होणं आवश्यक आहे. 8 दिवस झाले सारखा कार्यक्रम आपले चालू आहे. आज शिवरात्रीचं कीर्तन आमचे गुरुवर्य अनेक वर्षापासून हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज तायडे कल्याणकर यांचं होणार आहे. आज शिवरात्रीच्या पर्वावर आता 10 ते 15 मिनिटांमध्ये कीर्तनाला सुरू होतं. हो ना, सांगितलं. रात्रंदिवस आणि अन्नदान सुद्धा रात्रंदिवस सुरूच आहे. उद्याचा महाप्रसाद होणार आहे. मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते महाप्रसादाचं वितरण होणार आहे. किती वाजता चालू होईल महाप्रसाद 12च्या नंतर सुरू होईल. आमंत्रित केलेलं काय आम्ही इकडेच राहतील. जगदीश बाबाबद्दल काय माहिती आहे तुम्ही? जगदीश बाबा इथं या परिसरात इथं कुत्र बी येत थांबत नव्हतं. इथं पाणी होते ओलांडेश्वरावर. सगळं एकदम वातावरण असं हे होतं. आणि ओलांडेश्वराला मागून घेतलं की मला तुमची मंदिर बांधायची शक्ती द्या. मला म्हटलं संसारावर मी धूळधाणी करील. आई वडील बहीण भाऊ कोणाकडेच चिंता देणार नाही. पण इतके महान संत होऊन गेले म्हणजे जगदीश बाबा. मग ओलांडेश्वराने त्याला प्रसन्न होऊन ती आज्ञा दिली की तू विष्णूचा अवतार आहे आणि मग तुझ्याच हाताने सगळं काही करायचं होतं. मग तिथून पुढे बाबाने नदीला सांगितलं, आज्ञा केली की तुम्ही पलीकडून जा. म्हणजे परत पलीकडून सरकारनं खूप प्रयत्न केला ती नदी दाबायचा. पण ती नदी काही या संताच्या आज्ञेमुळं तिकडून दबली नाही. तिकडून लगे तिकडूनच फुटली ती. इथं सगळं कोरडं करून टाकलं. आणि मग तिनं प्रसन्न झाली. जगदीश बाबाला सांगितलं की तू मंदिर बांधून घे आणि मी दरवर्षी एक वेळा दर्शनाला जाईल. मग तेव्हापासून ती पुन्हा दरवर्षी एकदा पूर येतो इथं. आणि मग तिथून पुढे हे झाले कार्यकर्ते सुरू आहेत. जागृत देवस्थान. हां, अनेकांचे नवस वगैरे पूर्ण झाले. म्हणजे एक अकोल्याहून माणूस आला जाधव साहेब नावाचा. 5 वर्षाचा मुलगा वारला होता त्याचा. तिथून घेऊन आला. तो आज आला होता दर्शनाला. मग त्याचा मुलगा बाबाने जिवंत केला. जिवंत केल्यावर मग त्याला इंजिनियर झाला. आता नेहमी दर्शनाला येतो. असे जगदीश बाबा एकदम महान संत होते. त्याला आई वडील होते, बहिणी होत्या. पण ते काही काहीच कोणाच्या मंदातच नव्हते. 18 वर्ष बाबांनी कपडे नाही बदलले. 18 वर्ष बाबांनी कपडाच नाही बदलला. भरपूर बाबाचे अनुभव येतो, भरपूर बाबाची भक्त येतं. आणि बाबाच्या भक्ताईमुळे हे संस्थान चालतं. हे आता म्हणा हे आता सगळे कार्यकर्ते चांगले येतं. त्या कार्यकर्त्यामुळे सगळंच संस्थान एकदम पुढे चाललं. पण जसं बाबा मूळ मुद्दा म्हणजे बाबानंच हे संस्थान सगळं समोर आणलं. नाही तर या परिसरात आज आपल्याला उभं नसता राहता आलं. पण त्याने त्याच्या जीवाची हे केली. आणि ते आता भरपूर आहे सांगायला. पण ठीक.
बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.